अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून 4 नावांची घोषणा। अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील यांना उमेदवारी जाहीर, तर निफाडमधून दिलीप बनकर, पारनेरमधून काशीनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार। 11 जागांचा तिढा आजच सुटणार, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आज सायंकाळी महायुतीची बैठक। विखे समर्थक वसंतराव देशमुख पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेनं अहिल्यानगर शहरातून देशमुखांना ताब्यात घेतलं। आक्षेपार्ह वक्तव्य करत असताना वसंत देशमुखांना कुणी रोखलं नाही। सुजय विखेंनी स्टेजवरच निषेध करायला हवा होता। जयश्री थोरातांची प्रतिक्रिया। जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा दाखल। काल संगमनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यामुळे कारवाई, तर मला न्याय देण्याऐवजी माझ्यावरच गुन्हा दाखल केला। जयश्री थोरातांना राग अनावर। किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश। मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत किशोर जोरगेवार भाजपात। किशोर जोरगेवार यांनी भाजपातच जावं अशी आमची इच्छा होती, यामुळे आमचा उमेदवार सहज जिंकणार। जोरगेवारांच्या भाजप प्रवेशावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं आणि एकाचं बिस्मिल्ला करून भोकरदनला पाठवलं। अब्दुल सत्तारांकडून नाव न घेता रावसाहेब दानवेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य। जालना लोकसभेत काळेंकडून दानवेंचा पराभव। पवारांशी चर्चा केली, माझ्यावर समन्वयाची जबाबदारी। सक्षम उमेदवार आणि जागांबाबत पवारांशी चर्चा। पवारांच्या भेटीनंतर थोरातांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाची अंतिम यादी आजच येणार। आज दुपारी 2 वाजता अंतिम यादी प्रसिद्ध होणार। काँग्रेसच्या 87 जागा घोषित, 14 जागा संध्याकाळपर्यंत जाहीर होणार। विजय वडेट्टीवारांची माहिती। तर काँग्रेस महाविकास आघाडीत 100 पेक्षा जास्त जागा लढवणार का, असा सवाल उपस्थित। काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या तर आम्हाला त्रास होण्याचं काही कारण नाही। जिथं एखादा पक्ष जिंकत असेल तर त्यांनी ती जागा लढवली पाहिजे। जागा वाटपावर राऊतांची प्रतिक्रिया। महायुतीकडून आतापर्यंत 215 उमेदवारांची यादी जाहीर। महायुतीकडून 73 उमेदवारांची घोषणा बाकी। भाजपचे 121, शिंदे गटाचे 45 आणि अजित पवार गटाचे 49 उमेदवार जाहीर। महाविकास आघाडीकडून 238 उमेदवारांची घोषणा, 50 उमेदवारांची घोषणा बाकी। काँग्रेस 87, पवार गट 67, तर ठाकरे गटाकडून 84 उमेदवार जाहीर। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी। काँग्रेसच्या सचिन सावंतांनी अंधेरी पश्चिमची जागा नाकारली। मी वांद्रे पूर्वमधून उमेदवारी मागितलेली होती, अंधेरीमधून मला लढायचं नाही। पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची सावंतांची माहिती। मी पहाटे उठून कुठे जात नाही, आमचा कारभार जनतेतून चालतो। अजित पवारांच्या अदृश्य प्रचाराच्या टीकेवर हर्षवर्धन पाटलांची उपरोधिक टीका। 2 ते 3 जागांवर महाविकास आघाडीत चर्चा सुरू। रामटेकच्या जागेबाबत राहुल गांधींशी चर्चा झाली। राहुल गांधी दुपारपर्यंत निर्णय कळवणार। वडेट्टीवारांची माहिती। तर ठाकरे गटानं आधीच रामटेक जागेवर उमेदवार घोषित केला आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या 5 संभाव्य उमेदवारांची नावं समोर। धारावीमधून समीर वानखेडे, वरळीतून मिलिंद देवरा, दिंडोशीतून संजय निरुपम, भांडूपमधून अशोक पाटील, तर विक्रोळीतून सुवर्णा करंजे संभाव्य उमेदवार। वरळीतून शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे गोहत्या करणाऱ्यांसोबत आघाडीत। भाजप नेत्या माधवी लता यांचं नाव न घेता महाविकास आघाडीवर निशाणा। सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। छठपूजेसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची मोठी गर्दी। रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आज शिंदे गटात प्रवेश करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार। शिंदे गटाकडून संजना जाधव यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उदय बने नाराज। बाळमाने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानं बने नाराज। 30 ऑक्टोबरला बने भूमिका जाहीर करणार। देवदत्त मोरे यांना मनसेची धाराशिव कळंबमधून उमेदवारी। मोरे सोमवारी प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार। पवारांच्या उपस्थितीत बापू पठारे उद्या पुण्यात अर्ज भरणार। बापू पठारे वडगाव शेरीचे पवार गटाचे उमेदवार। वडगाव शेरीमध्ये बापू पठारे विरुद्ध सुनील टिंगरेंमध्ये लढत। रत्नागिरीत महायुतीतर्फे चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम उद्या उमेदवारी अर्ज भरणार। मोठं शक्ती प्रदर्शन करत शेखर निकम उमेदवारी अर्ज भरणार। शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढणार आणि जिंकणार। 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अजित पवारांच्या भेटीनंतर नवाब मलिकांकडून भूमिका स्पष्ट। भाजपचे कार्यकर्ते नवाब मलिकांचं काम करणार नाही। नवाब मलिकांसारखा उमेदवार देऊ नये, आशिष शेलारांकडून विरोध कायम।
सदा सरवणकर माहीममधून विधानसभा लढवण्यावर ठाम, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी विजय होऊनच या असा मला आशीर्वाद दिलेला कायम ठेवतील. सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. तर अमित ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी शेलारांची प्रस्तावाची तयारी. सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष. काँग्रेसकडून सावनेरमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी जाहीर. नागपूर दक्षिण मतदारसंघातील जागेचा घोळ सुटला. भाजपचे मोहन मते यांच्या विरोधात काँग्रेसकडून गिरीश पांडव यांना उमेदवारी, तर नागपूर दक्षिणवर ठाकरे गटाचा दावा होता. अंतरवाली सराटीमध्ये आमदार संजय शिरसाटांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. शिरसाट छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार. काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतली भेट. ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दहिसरमधून विनोद घोसाळकरांचं नाव. ठाकरे गटाकडून दहिसर विधानसभा विनोद घोसाळकर लढवणार. सून तेजस्विनी घोसाळकरही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेलांना शिंदे गटानं उमेदवारी नाकारली. राजकुमार पटेल पुन्हा प्रहारकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे लक्ष. लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपाचे रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर. लातूर ग्रामीण मतदारसंघात रमेश कराड विरुद्ध धीरज देशमुख अशी लढत. हिंगोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असताना ठाकरे गटाकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी. हिंगोली विधानसभेसाठी काँग्रेसकडून प्रकाश थोरात इच्छुक उमेदवार. रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड निवडणूक लढण्याची शक्यता. लाड यांना उमेदवारी नाही दिली तर ओबीसी समाज वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत. निलंगामध्ये काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर बंडखोरीच्या उंबरठ्यावर. काँग्रेसकडून अभय साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी. फडणवीसांनी धनगर आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरून लटकावत ठेवलंय. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर अनिल गोटेंची टीका. समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार धुळे विधानसभेसाठी उमेदवारीवर ठाम. महाविकास आघाडीच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला. गुलाबराव पाटलांनी पद्मालय तीर्थक्षेत्र येथे बाप्पाचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री असताना मतदारसंघात पाण्याची समस्या. त्यांचं 10 वर्षात मतदारसंघात कोणतंही काम नाही. गुलाबराव देवकरांचा आरोप. तर जळगाव ग्रामीणमध्ये परिवर्तन करण्याचं जनतेनं ठरवलंय. देवकरांची प्रतिक्रिया. धुळे ग्रामीण विधानसभेसाठी कुणाल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. कार्यकर्ता मेळाव्यात विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार.